Hey, welcome to all my dear students. In the previous lecture, we have discussed about separation of lanthanides. In that lecture, we have discussed the ion exchange method for the separation of lanthanides. In that, this method is used on the relative bond strength of element and resin, that is the cross-linked organic polymer containing functional groups carboxylic acid, sulfonic acid or hydroxyl group. On the basis of that relative bond strength, how lanthanide separation was achieved was discussed. Today, one more method for the separation of lanthanides, but this method is also very important for the separation of lanthanides. And last few decades, solvent extraction research was done very fastly. पिछले कई सालों से, मतलब पिछले 40-50 सालों से ये सॉल्वेंट एक्सट्रैक्शन का रिसर्च बहुत हो गए, बहुत नंबर ऑफ मेथड सेपरेशन ऑफ लैंथेनाइड्स या कोई भी एलिमेंट्स प्रेजेंट होगा जो हम सेपरेट कर सकते हैं या उसके डिटरमाइन कर सकते हैं, उसके कई मेथड्स डेवलप हो गए हैं इन पिछले 40-50 साल में. एंड स्टिल दिस मेथड इज वेरी more effective method for the separation of elements or purification of solvents. ये solvent extraction method क्या होती है? Extraction means extract one of the complex or species from another solvent. For example, solvent extraction का मतलब है solvent यूज करके हमको एलिमेंट्स को, उनका कंपाउंड या सिर्फ एलिमेंट्स को हम एक्सट्रैक्ट कर सकते हैं. वहां दो सॉल्वेंट्स होते हैं, एक एक्वियस सॉल्वेंट और दूसरा ऑर्गेनिक सॉल्वेंट. जो कंपाउंड एक्वियस सॉल्वेंट में डिसॉल्व होता है उसके लिए हम एक्वियस सॉल्वेंट यूज करते हैं, और जो कंपाउंड ऑर्गेनिक सॉल्वेंट में डिसॉल्व होता है उसके लिए हम ऑर्गेनिक सॉल्वेंट यूज करते हैं. मैक्सिमम हमने ये सॉल्वेंट्स के लिए लाइक डिसॉल्व लाइक रूल आपने पढ़ा होगा 12th स्टैंडर्ड में. लाइक डिसॉल्व लाइक का मतलब क्या है? जो भी आयोनिक बॉन्ड फॉर्म होता है या आयोनिक कंपाउंड फॉर्म होता है वो कंपाउंड वाटर में सोल्यूबल रहता है, और जो भी कोवैलेंट बॉन्ड तैयार करता है कंपाउंड एनी, वो कोवैलेंट कंपाउंड जो है वो कोवैलेंट कंपाउंड ऑर्गेनिक सॉल्वेंट में डिसॉल्व होता है. और इसके इससे आसान तरीका एक है, आपने जो पिछले साल में एक डिस्ट्रीब्यूशन कोएफिशिएंट या डिस्ट्रीब्यूशन रेशियो का एक एक्सपेरिमेंट किया है फर्स्ट सेम में, सेकंड सेम में किया होगा शायद, उसमें आपने सॉल्वेंट एक्सट्रैक्शन का ही एक्सपेरिमेंट किया है. दो सॉल्वेंट यूज करते हैं, तो आपको जो दो बॉटल दिए थे, बॉटल की जगह सेपरेटिंग फनेल यूज करते हैं, लेकिन हमारे पास वो अवेलेबल नहीं था, इसलिए हमने बॉटल्स यूज किए थे. उस बॉटल में दो सॉल्वेंट दिए थे आपको और दो बॉटल शेक करने के लिए आपको कहा था, और दूसरे दिन कॉलेज में आके वो थोड़ा शेक करके फिर उसका डिटरमाइन किया था, कॉन्सेंट्रेशन ऑफ सॉल्वेंट जो है वो डिटरमाइन किया था. ये जो सॉल्वेंट एक्सट्रैक्शन टेक्निक है वो नस्ट डिस्ट्रीब्यूशन लॉ के ऊपर है. ये नस्ट डिस्ट्रीब्यूशन लॉ क्या है? व्हेन अ सोल्यूट इज इक्विलिब्रेटेड, इक्विलिब्रेटेड मींस शेकिंग. आपने जो दो बॉटल शेक किए थे ना, दैट इज द इक्विलिब्रेशन. दो सॉल्वेंट है, दो सॉल्वेंट को हम इक्विलिब्रेट कर रहे हैं, और ड्यूरिंग दैट इक्विलिब्रेशन one of the compound is present in one solvent is get transmitted to other solvent. ये लॉ क्या है हम देखते हैं पहले. सोल्यूट मीन्स एनालाइट. एनालाइट मीन्स ज्या एलिमेंटचं तुम्हाला एनालायसिस करायचं आहे त्या एलिमेंटचं जे काय आपण सोल्युशन तयार करतो त्या सोल्युशनला आपण इथं सोल्यूट म्हटले, त्याला एनालिटिकल केमिस्ट्री मध्ये एनालाइट म्हणतो, की ज्याचं आपल्याला एनालायसिस करायचं आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करायचं आहे, त्याला आपण एनालाइट म्हणतो किंवा सोल्यूट म्हणतो. मग हा असा एलिमेंट किंवा हा असं एनालाइट किंवा असं सोल्यूट आहे जे आपण दोन सॉल्व्हंट मध्ये इक्विलिब्रेट करतोय. दोन सॉल्व्हंट घेतले, दोन सॉल्व्हंट कुठले कुठले? एक ऑर्गॅनिक सॉल्व्हंट, त्यासाठी आपण क्लोरोफॉर्म यूज करू शकतो, बेन्झीन यूज करू शकतो, त्यानंतर कार्बन टेट्राक्लोराइड, असे नंबर ऑफ सॉल्व्हंट्स आहेत. त्यानंतर दुसरा सॉल्व्हंट आहे ते मात्र ॲक्वियस सोल्युशन आहे. ते ॲक्वियस सोल्युशन आणि ऑर्गॅनिक सोल्युशन एकाच बॉटल मध्ये घेऊन थोडं शेक केल्यानंतर ते इक्विलिब्रेट होतं. इक्विलिब्रेट होत असताना ते एका सॉल्व्हंट मधून दुसऱ्या सॉल्व्हंट मध्ये जाते.
आणि एका सॉल्व्हंट मध्ये दुसऱ्या सॉल्व्हंट मध्ये जात असताना त्याचं जे प्रपोर्शन आहे ते दोन्ही सॉल्व्हंट मध्ये सेम राहते, किंवा कोणत्याही सॉल्व्हंट मध्ये जर त्याचं कॉन्सन्ट्रेशन मेजर केलं तर ते कॉन्सन्ट्रेशन सारखंच येते. म्हणून बघा, when a solute is distributed or solute is equilibrated between two immiscible solvents in contact with each other, it gets distributed between two solvents in fixed proportion. The ratio of concentration of the solute between two solvents is called as distribution ratio. दोन्ही सॉल्व्हंट मध्ये जर कॉन्सन्ट्रेशन आपण डिटरमाइन केलं आणि ते जर आपण कम्पेअर केलं तर त्याला आपण डिस्ट्रीब्युशन रेशो म्हणतो. त्याला दुसरं नाव आहे डिस्ट्रीब्युशन कोएफिशियंट किंवा पार्टिशन कोएफिशियंट, and it is given by K is equal to C1 upon C2. बघा, हे सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शनचं हे फनेल आहे, सेपरेटिंग फनेल म्हणतो आपण याला. हे सेपरेटिंग फनेल मध्ये दोन फेज कशा असतात, एक ऑर्गॅनिक फेज, एक ऍक्वियस फेज. आता इथं ऑर्गॅनिक फेज वरती दाखवल्या, ऍक्वियस फेज खालती दाखवल्या. याचा अर्थ ऑर्गॅनिक फेजची डेन्सिटी कमी आहे म्हणून ऑर्गॅनिक फेज वरती आहे. जर ऍक्वियस पेक्षा जर डेन्सिटी जास्त असेल तर इथं ऑर्गॅनिक फेज येईल आणि ऍक्वियस फेज इथं वरती येईल. बघा, ऍक्वियस फेजची जी डेन्सिटी आहे ती 1 असते, वॉटरची डेन्सिटी सगळ्याला माहित आहे. आणि ऑर्गॅनिक फेजची डेन्सिटी आहे ती मात्र चेंज होत राहते. आता या ऑर्गॅनिक फेज काय यूज करायचं किंवा ऍक्वियस फेज काय यूज करायचं. आता ऍक्वियस फेज मध्ये जे सुरुवातीला आपण एलिमेंट घेणार आहे ते एलिमेंटचे सोल्युशन बनवायला लागते, ती वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करतो. फॉर एक्झाम्पल सेरियमचं अनालिसिस करायचं तर सेरियमचा जो काय सॉल्ट असेल, सेरियमचा जो काय प्रिकर्सर असेल, म्हणजे सेरियम कंपाऊंड आहे ते वॉटर मध्ये सोल्युबल करायचं आपल्याला जे पाहिजे त्या कॉन्सन्ट्रेशनचं, ते ऍक्वियस फेज मधून आपण ऍड करायचं. त्यानंतर ते जे एलिमेंट आपल्याला आता सेरियम जर अनालाइज करायचं असेल, सेरियम कुठल्या लिगॅंड बरोबर स्ट्रॉंग बॉन्ड तयार करतोय, असं लिगॅंड जे आहे की त्याला आपण ऑर्गॅनिक मध्ये रिएजंट म्हणतो, तो रिएजंट काय करायचा, ह्या ऑर्गॅनिक मध्ये सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करायचा. आता इथंच का सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होईल, कारण तो कोव्हॅलंट कंपाऊंड आहे. मग आता ते ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये डिझॉल्व्ह काय, ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहे ते ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करायचं आणि ते सॉल्व्हंट ऍड करायचं. त्यानंतर हे जो कॉम्प्लेक्स तयार होण्यासाठी जी काही कंडिशन लागेल सेरियमचा आणि या ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मधला जो रिएजंट आहे, त्या रिएजंटचं किंवा लिगॅंड बरोबर जो कंपाऊंड तयार होते त्यासाठी एक कंडिशन लागते. त्या कंडिशनचं जर सोल्युशन आपण ऍड केलं त्यासाठी कंडिशन असते ऍसिडिक, बेसिक किंवा न्यूट्रल. त्यासाठी पीएच कंडिशन असते, किंवा ऍसिडिक साठी आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, सल्फ्युरिक ऍसिड आहे, नायट्रिक ऍसिड आहे, परक्लोरिक ऍसिड ऍड करू शकतो. बेसिक साठी सोडियम हायड्रॉक्साईड आहे, अमोनिया आहे. ते ऍड केल्यानंतर हे शेक करायचं. शेक आता सेपरेटिंग फनेल शेक करायला तुम्हाला लॅब मध्ये दिलं नव्हतं कारण ते आपल्याकडे अवेलेबल नव्हतं. बॉटलमध्ये तुम्ही शेक केलं तर शेक करत असताना त्यावेळी दोन्ही सॉल्व्हंट एकमेकात इक्विलिब्रेट होते, मिक्स होते. मिक्स झाल्यानंतर ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये जो रिएजंट आहे त्याच्याबरोबर ह्या ऍक्वियस मधला मेटल काय करते, कंपाऊंड तयार करते आणि एक न्यूट्रल कॉम्प्लेक्स तयार होतो. आणि हा न्यूट्रल कॉम्प्लेक्स हा ऑर्गॅनिक फेज मध्ये सगळ्याच्या सगळा जमा होते, एक्स्ट्रॅक्ट होते ऍक्वियस फेज मधलं पण. आणि हा न्यूट्रल कॉम्प्लेक्स परत पुन्हा आपण सेपरेट आउट करून त्याचं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करतो. आता आपण बघू हे सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शनचे टेक्निक आहे. ह्या 3 स्टेप मध्ये आपल्याला हा एक्सपेरिमेंट करावा लागतो. आता ह्या 3 स्टेप कोणत्या आहेत बघा. त्यातलं पहिली स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ डिस्ट्रीब्युटेबल स्पेसिस. आपल्याला एक असं कंपाऊंड तयार करायचं आहे की त्याचं डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे. मग आता या स्टेप मध्ये बघा, जे मेटल आयन आपल्याला सेपरेट करायचं आहे त्या मेटल आयनचे वरती काहीतरी पॉझिटिव्ह चार्ज असेल, किंवा आणि जो चार्ज जो पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, तो चार्जड एलिमेंट किंवा चार्जड आयन जो आहे तो आपल्याला कन्वर्ट करायचा आहे न्यूट्रल कॉम्प्लेक्स मध्ये, की जो न्यूट्रल कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये एकदम हाय सोल्युबिलिटी असते. म्हणजेच काय, जो कॉम्प्लेक्स तयार होईल तो वॉटरच्या ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये सोल्युबल आहे. बघा, आयोनिक स्पेसिस आर कन्वर्टेड इनटू न्यूट्रल कॉम्प्लेक्स. आयोनिक स्पेसिस असं काय म्हटलंय, तर जो एलिमेंट असेल तो एलिमेंट वरती पॉझिटिव्ह चार्ज असेल, जो लिगॅंड असेल त्या लिगॅंड वरती चार्ज निगेटिव्ह असेल, तो जो आयोनिक स्पेसिस हे आता हे जे कंपाऊंड असेल तर त्याचं न्यूट्रलायझेशन झालं पाहिजे, न्यूट्रल कॉम्प्लेक्स तयार झाला पाहिजे. मग आता ते न्यूट्रल कॉम्प्लेक्स तयार करायचा, की जे न्यूट्रल कॉम्प्लेक्स तयार झाला तर तो न्यूट्रल कॉम्प्लेक्स काय असते, ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये मोर सोल्युबल असते किंवा हायर सोल्युबल असते. आणि मग ते सोल्युबल असल्यानंतर ते ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये सगळ्याच्या सगळा कंपाऊंड येईल, म्हणजे सगळ्याच्या सगळं कॉन्सन्ट्रेशन आपण डिटरमाइन करू इझिली. दुसरी स्टेप आहे एक्सट्रॅक्शन. आता जे सॉल्व्हंट मध्ये मात्र स्पेसिस न्यूट्रल कॉम्प्लेक्स तयार झालाय, तो त्या न्यूट्रल कॉम्प्लेक्स तयार झालेला जो स्पेसिस आहे तो आपण काय करणार, थोडं इक्विलिब्रेट करू, म्हणजे सगळ्याचे सगळं कॉन्सन्ट्रेशन इक्विलिब्रेट झाल्यानंतर शेकिंग झाल्यानंतर ट्रान्सफर होईल एका फेज मधून दुसऱ्या फेज मध्ये, म्हणजे ऍक्वियस फेज मधून ऑर्गॅनिक फेज मध्ये किंवा ऑर्गॅनिक फेज मधलं ऍक्वियस फेज मध्ये. बघा, आता ह्या ज्या मेथड आहेत ह्या सेपरेशनच्या एक्सट्रॅक्शनच्या ज्या मेथड आहेत ते तिथं आपण 3 प्रकारे पुन्हा
एक्सपेरिमेंट करू शकतो. एक बॅच एक्सट्रॅक्शन आहे, दुसरं कंटिन्युअस एक्सट्रॅक्शन आहे, काउंटर करंट एक्सट्रॅक्शन मेथड आहे. त्यातली सगळ्यात जास्त काउंटर करंट एक्सट्रॅक्शन मेथड यूज केली जाते. आणि तिसरी जी स्टेप आहे ती सेपरेशन ऑफ फेजेस. आता ज्यावेळी तुम्ही एक्सट्रॅक्शन इक्विलिब्रेशन झाले, तुमचं इक्विलिब्रेशन झाल्यानंतर ते आपण थोडं सेटल डाऊन, त्या ऍक्युएस फेज जे आहे ते दोन्ही मध्ये मिक्स होऊन त्याचं इमल्शन होतं. ते इमल्शन सेटल डाऊन व्हायसाठी, एकदम क्लिअर कट फेज सेपरेशन तयार व्हायसाठी आपण थोडे 1-2 मिनिटासाठी त्याला आपण टाइम देतो, अलाउ करायचं, म्हणजे सेटल डाऊन होण्यासाठी त्याला एक ठेवून देतो एका स्टॅम्प वरती, सॉरी स्टँड वरती. मग त्या स्टँड वरती ठेवल्यानंतर 1-2 मिनिटानंतर त्याचं पूर्ण फेज सेपरेशन होतं. सेपरेशन झाल्यानंतर आपण ती फेज एक काढून घेतो, दुसरी फेज पण काढून घेतो आणि त्याला डिटरमाइन करतो स्पेक्ट्रोफोटोमेट्रिक, किंवा तिथे पुन्हा नंबर ऑफ मेथड्स आहेत कसं डिटरमाइन करायचं. टायट्रीमेट्रिक मेथड आहे, ॲटॉमिक ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोमेट्री आहे, त्यानंतर इंडक्टिव्हली कपल्ड प्लाझ्मा ॲटॉमिक इमिशन आणि ऑप्टिकल इमिशन स्पेक्ट्रोस्कोपी आहे, ICP-AES किंवा ICP-OES म्हटलं जातं त्याला. आणि तिथं आपण त्याचं कॉन्सन्ट्रेशन मेजर करतो. आता इथं सेपरेशन ऑफ फेजेस मध्ये 2 phases are separated mechanically from each other. In case of lanthanide ion, solvent extraction is a very good method for separation for all the 14 ions. सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन ही एक चांगली मेथड आहे आपल्याला जर सेपरेट करायचं असतील लॅन्थनाइड. आता इथे एक मेथड आहे एक्सप्लेन केली आहे बघा, जे लॅन्थनाइड आयन जे आहेत ते आपण ऍक्वियस फेज मध्ये डिझॉल्व्ह करून घेतले, ऍक्वियस फेज ट्रान्सफर केली, त्यानंतर ऑर्गॅनिक फेज आता ट्रायब्युटिल फॉस्फेट रिएजंट आहे, तो ट्रायब्युटिल फॉस्फेट ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करून घ्यायचा, तो इथे ट्रान्सफर करायचा आणि ह्याचा लॅन्थनाइड एलिमेंटचा आणि इथला जो ट्रायब्युटिल फॉस्फेट आहे, लॅन्थनाइड मधला एकच एलिमेंट कॉम्प्लेक्स तयार करेल. हा कॉम्प्लेक्स तयार करण्यासाठी जी काही कंडिशन लागते त्यासाठी नायट्रिक ऍसिड किंवा नायट्रेट आयन, नायट्रिक लागते ऍसिड, ते नायट्रिक ऍसिड ट्रान्सफर करायचं, शेकिंग करायचं, तिथं लॅन्थनाइड ट्रायब्युटिल फॉस्फेटचा कॉम्प्लेक्स तयार होईल, जो न्यूट्रल कॉम्प्लेक्स असेल बघा, इथे Ln3+ आहे, 3NO3- इथं न्यूट्रलाइज करते. न्यूट्रलाइज केल्यानंतर हा TBP जो आहे तो लॅन्थॅनम बरोबर बॉन्ड तयार करते आणि एक चिलेट तयार होतं, स्ट्रॉंग बॉन्ड तयार होते. चिलेट सहजासहजी ब्रेक होत नाही कारण रिंग स्ट्रक्चर असते, रिंग साईज असते तिथं. बघा हा न्यूट्रल कॉम्प्लेक्स तयार झाला इथं, आणि हा न्यूट्रल कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये काय होते, हा पूर्णपणे हायर सोल्युबल असते किंवा मोर सोल्युबल असते, आणि इथं ऑर्गॅनिक फेज आपण सेपरेट करून त्याचं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करतो. बघा आता नक्की या एक्सपेरिमेंट काय केलाय, aqueous solution of lanthanide ion, nitric acid and triene-butyl phosphate are added to form a complex. हा न्यूट्रल कॉम्प्लेक्स कसा तयार होते बघा, लॅन्थॅनम 3+ आहे, नायट्रेट 3- तेव्हा इथून न्यूट्रलाइज करते, न्यूट्रलाइज केल्यानंतर हा TBP बरोबर आणि नायट्रेट बरोबर बॉन्ड तयार करून एक कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार होते आणि ते न्यूट्रल चार्ज कंपाऊंड तयार होते. and this is neutral complex dissolve in organic phase to a greater extent compared to aqueous phase. आता हे aqueous phase पेक्षा ऑर्गॅनिक फेज मध्ये मोर सोल्युबल असल्यामुळे ते ऑटोमॅटिक aqueous phase मधून ऑर्गॅनिक फेज मध्ये ट्रान्सफर होते. Each of the lanthanides has a tendency to form such a complex, but the solubility of each of the complex is different in TBP. बघा आता जर मग सगळेचे सगळे लॅन्थनाइड एलिमेंट्स आपल्याला ह्या ट्रायब्युटिल फॉस्फेट रिएजंट वापरून सेपरेट करायचं असेल तर जसं मागाशी इथं आपल्याला रिलेटिव्ह बॉन्ड स्ट्रेंथ जी आहे प्रत्येक लॅन्थनाइड एलिमेंट्स मधली आपण ती आयन एक्सचेंज मेथड मध्ये बघितली होती, इथं सॉल्व्हंट मध्ये मात्र इथं सोल्युबिलिटी बघणार आहे. जसं जसं आपले साईज चेंज होत जाईल तशी तशी कंपाऊंडचं स्ट्रॉंग कंपाऊंड तयार होत जाईल, स्ट्रॉंग कंपाऊंड जसं जसं तयार होईल तेवढं मोर सोल्युबल असेल. मग हे सोल्युबिलिटीच्या डिफरन्स वरती हे आपण सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन मध्ये लॅन्थनाइड आयनचं सेपरेशन करणार आहे. and it is possible to separate in large quantities of lanthanides in very pure form if counter current extraction method is used. counter current extraction method ना आपण एकदम प्युअर फॉर्म मध्ये सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन मेथड न लॅन्थनाइड आयन सेपरेट करू शकतो. बघा आयन एक्सचेंज मेथड मध्ये रिलेटिव्ह बॉन्ड स्ट्रेंथ वरती ते सेपरेशन झालं आणि सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन मध्ये जो न्यूट्रल कॉम्प्लेक्स तयार होईल त्याच्या सोल्युबिलिटी वरती डिपेंड आहे. म्हणजे आता लॅन्थनाइड TBP कॉम्प्लेक्स किती सोल्युबल आहे त्याची सोल्युबिलिटीचा डिफरन्स वेगळा, सोल्युबिलिटी पर्सेंटेज वेगळा असेल, आणि ल्युटेशियमचा TBPचा जो कॉम्प्लेक्स होईल त्याची सोल्युबिलिटी पर्सेंटेज वेगळा असेल. तर अशा रीतीने हा लॅन्थनाइड सब टॉपिक युनिट नंबर 4 मधला कंप्लीट झालाय. थँक्यू.